नवीन खलबत्ता घेतल्यावर तो कसा स्वच्छ करायचा आणि त्याचे पूजन कसं करायचं हे आज आपण बघूया। तर इथे मी खलबत्ता आहे का तो फक्त पाण्यानं धुवून घेणार आणि नंतरची प्रोसेस करणार। आता इथे घासणी घेतली, आपण जे भांडी घासतो त्याची घासणीने पहिलं ते स्वच्छ करून घेऊया आणि मग हे स्वच्छ केल्यानंतर याच्यात मी पुढे कोळसा घेतलेला आहे। कोळशामुळे काय होते की जे खर आहे का किंवा वरचीवर जे दगड राहिलेले आहेत ते हे होतात आणि बारीक बारीक वाटायचे पाणी थोडंसं टाकून आणि पेस्ट करायचे आणि सगळीकडे चोळायचं आहे आणि नंतर धुवून घ्यायचं आहे। कोळसा झाल्यानंतर आपण जे पारंपरिक पद्धत करतो का, इथे मी तांदूळ भिजत घातलेले 2 तास आणि ते चांगले पेस्ट करून वाटायचे। ते वाटल्यानंतर सगळीकडे लावायचं आणि चोळायचं, चांगलं हाताने घासायचं। याच्यामुळे खर निघण्यास मदत होते आणि इथे मी पुसून घेणार। पुसल्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे ती महत्त्वाची आहे, तर ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। इथे मी हळद घेतले आणि तेल टाकले। हळद आणि तेलाने काय होते की जे तेल आहे का त्याच्यात मुरलं जातं आणि जे पांढरा वाळल्यानंतर पांढरा होतो का तो पांढरा होणार नाही, असा काळाच होणार। आणि जी हळद आहे का ती थोडीशी प्रोटेक्शन करते म्हणून। आणि हळद आणि इथे तेल लावल्यानंतर 2 दिवस असंच ठेवले, तुम्ही उन्हात ठेवलं तरी चालेल 1 दिवस। इथे मी 2 दिवस ठेवले आणि हळद बघा अशी पापुंद्र्यासारखी बाहेर बाहेर थोडीशी कोरडी कोरडी झाली। तिने आता थोडंसं तेलकट असल्यामुळे आता काय करणार की मी डबल जी घासणी भांडी घासायची असते का त्यानेच अजून घासून घेणार। त्याच्यामुळे आपण जे खलबत्ता आहे तेलकट होणार नाही आणि हातातून सटकणार नाही। तर इथे मी घेतले गव्हाचं पीठ। आमच्या सासूबाई म्हणत होते की गव्हाचा चोथा घे, पण सध्या तो नसल्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलंय। तुमच्याकडे चोथा असेल तर त्यानेच घासा आणि चोथ्यामुळे काय होते की अजून तेलकटापणा जो राहिला होता का तो निघतोय आणि याची दगड बघा किती चमक आलीत। आता ह्यो थोडासा कोरडाच आहे, वाळल्यानंतरचा जो कलर आहे का तो पांढरा आहे तो काळा होतो। तर याचं पूजन करूया। आधी हळदी लावून घेऊया, नंतर कुंकू, कुठलाही म्हणजे हे असू द्या आपल्या स्वयंपाकघरात याची एंट्री असू द्या, याचं पूजन केलं जातं। तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा। तोपर्यंत